आईवडिलांचं कर्तव्य आहे की मुलाला जन्म देणे, त्याला मोठे करणे. बस. तो मोठा झाल्यानंतर आपल्याला सांभाळेल ही अपेक्षा ठेवली म्हणजे तुम्ही व्यापार करता. व्यापार करतात हेच होते. तो तुमचा सांभाळ करेल नाही नाही करेल करेल. हे त्याचं कर्म आहे. त्यांनी तुमचा सांभाळ नाही केला तर त्याचे त्याला भोग आहेत. बाकी तुम्ही व्यापार म्हणून मुलाकडे बघू नका की ह्याला मी असं बनवतो जेणेकरून हा मला पुढे जाऊन सांभाळेल. मुलगाला पण समजायला पाहिजे हे गोष्टी. हे व्यापार असलं तर दुसऱ्या कोणी लोक पण तुम्हाला का सांभाळत नाही? आई वडीलच का सांभाळतात? का जन्माला घातले म्हणून? नाही ना. त्यांच्यामध्ये निस्वार्थ प्रेम पण असते. हो. जेवढी तुम्हाला त्रास होते ना त्याच्यापेक्षा डबल आई वडिलांना त्रास होते की मुलगा चांगला व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर त्याचं काळजी मुलगांमध्ये पण असणं गरजेचे आहे की नाही माझ्यासाठी माझ्या आई वडिलांना त्रास होत असलं तर मला ते थोडं त्यांच्या मनासारखं समजून घेणं. तर नाही समजून घेतो तर त्याच्या हिसाबानेच राहायला लागतं. त्याला स्वतःचे खेळ खेळायचे असेल तर त्यावेळी तुम्ही मागे खसका, त्याच्या मागे पडू नका की जन्म दिली म्हणजे तू माझाच अधिकार आहे, तिथं स्टॉप करा. आणि तिथं ज्यावेळी तुम्ही एक्सेप्टिंग भावना आलं ना की हे नाही माझं नाही आहे हे त्याची आहे आणि तो समजून घेतलं की हे नाही माझा फर्ज आहे माझ्या आईवडिलांना बघणं. आज आईवडील नसलं तर मी हे पोझिशनमध्ये मी पोचलंच नसलं होतं.